जय काळ सिद्ध. महाराज काय म्हणायचे? अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. आता हा अभिमान हा जायलाच पाहिजे. आणि श्रीकृष्ण भगवान बघा, श्रीकृष्ण भगवान तर कसं कसं म्हणजे त्याचं कार्य कसं असतं बघा. मी त्यांनी पाहिलं की सत्यभामा, बलराम दाना, गरुड आणि ह्यांचा काय अहंभाव काय जात नाहीये, पण ह्याचा अहंभाव जायलाच पाहिजे. मग तो कसा घालवायचा? मग काय झालं, योगायोगाने त्यांनी नारद मुनीने सांगितलं, अरे बाबा असं असं झाले. नारदाला सांगितलं की आमच्याकडे म्हणे हे आजार वाढलेले आहेत आणि हे रोगी तयार झालेले आहेत, कळलं ना, तर ह्यांचा हा अभिमान जायलाच पाहिजे. मग काय झालं, ठीक आहे, नारद मुनी ती गोष्ट लक्षात ठेवली. आणि नारद मुनी असे येत होते, त्यांना मारुतीरायाची भेट झाली. मग मारुतीने विचारलं की मुनीवर आपण कुठे चाललात म्हणून. नाही, मी चाललोय तिकडे मथुरेला चाललंय, मथुरेला. कळलं ना, कळलं. आणि तिथे कोण आहे? बलराम दादा आहे तिथे, बलराम आहे तिथे, राजा आहे बलराम. मारुतीने म्हटलं, बलराम, चला मी पण येतो तुमच्या बरोबर. हा बल कुठून आला? मला फक्त राम माहिती आहे. कळलं ना, ठीक आहे. मग तिथे आल्यानंतर झालं, बलराम दादाची ओळख केली. मग मारुतीचा तो एकंदरीत अवतार पाहिला बलराम दादानी. आणि नारद मुनीने सांगितलं, हे बलराम दादा आहेत आणि इथले हे राजा आहेत, राजा. म्हणजे माझ्या रामापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? बलराम. झालं, तिथं ते बलरामाने एकंदरीत मारुतीरायाचा तो अवतार पाहिला आणि बलराम दादाचा जो अभिमान आहे तो निघून गेला. कळलं ना. आता हे पुढे निघालेत, कळलं की नाही. आता द्वारकेला जायचं आहे. आणि मग ह्यांनी काय केलं, तिथे आल्याची ही लिंबडी हे केलं, कुणीतरी आता एक माकड आलेलं आहे असं. मग तिकडे श्रीकृष्ण भगवान त्यांनी काय सांगितलं, ह्याला सांगितलं आपल्या गरुडाला, अरे बाबा जा, कोण तो माकड आलाय तो बघ आणि त्याला जरा शांत कर. आणि गरुड तिथे आला. आणि गरुड आल्यानंतर गरुडाने त्याला सांगितलं, अरे बाबा काय, कोण तू? कळलं ना. म्हणजे जरा गरुड ॲग्रेसिव्हच होता ना, कारण गरुडाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान होताच. आणि मारुतीने एक झापड मारली, तो गरुड जाऊन तिकडे श्रीकृष्ण भगवंताच्या इथे पडला. कळलं ना. आणि नंतर मग ह्याने सांगितलं की म्हणे काय, म्हणे स्वामी आपण सांगितलं, मी गेलो आपल्या आज्ञेप्रमाणे, पण त्या माकडाने म्हणे माझी अशी स्थिती केली. अरे तू असं कर ना, तू आता पुन्हा जा तिथे आणि त्याला असं सांग की रामरायाने बोलावलंय म्हणून सांग. काय सांगशील त्या माकडाला? रामरायाने बोलावलंय. मग ठीक आहे, गरुड पुन्हा आला तिथे, कारण काय आता ऐकायला तर पाहिजेच ना, स्वामींचं म्हणणं ऐकायला पाहिजे. तिथे गरुड आला. मग मारुतीरायाने म्हटलं, काय म्हणे तो पुन्हा आलास इथे? नाही, काय झालं स्वामी, म्हणजे काय, मी तुम्हाला सांगायलाच जरा विसरलो, आपल्याला रामरायाने बोलावलेलं आहे. अरे वा 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 वा, रामरायाने बोलावलंय म्हटल्यानंतर मारुतीराय एकदम खुश झाले. म्हणजे आता रामाची भेट होणार, रामाचं दर्शन होणार ना. म्हणून मग मारुतीराय तिथे, ठीक आहे येतो आम्ही. आणि मग ह्यानी काय केलं, श्रीकृष्ण भगवंतानी ह्याला सांगितलं सत्यभामेला, अरे सत्यभामे, भामे म्हणे काय म्हणे तू असं कर, म्हणे मारुती माझा भक्त मला भेटायला येणार आहे, तू पटकन असं कर की तू बाजूला सीता होऊन बैस म्हणे माझ्या बाजूला. आता काय झालं, मग सत्यभामेने तिची सगळी तयारी केली, चांगला ड्रेस बीस असा केला आणि बाजूला, म्हणजे आता मारुती येतोय भेटायला म्हटल्यानंतर रामराय आणि त्याला दोघे पाहिजेत ना, सीतामाता पण पाहिजेत. मग बाजूला सत्यभामा सीतामाता होऊन बसली आणि मग मारुती आला त्याच्या स्टाईलमध्ये आणि ह्याला रामरायाला नमस्कार केला, प्रभू प्रभू प्रभू. आणि नंतर म्हणे माता कुठे? सीतामाता, सीतामाई. अरे ही काय बाजूला? म्हणे काय, म्हणे प्रभू प्रभू प्रभू, आपण कसलं ध्यान घेऊन बसलात बाजूला, कुठे सीतामाता आणि कुठेही. झालं, सत्यभामाचा पण अभिमान गेला. म्हणजे इथे काय केलं, यांनी श्रीकृष्ण भगवंतांनी मारुतीरायाच्या निमित्ताने बलराम दादाचा अभिमान कमी केला, घालवला. गरुडाचा अभिमान होता तोही घालवला आणि सत्यभामाचा अभिमान. कारण काय होतं बघा, आपल्या सगळ्या ह्यामध्ये अडथळा कुठे, ज्ञानामध्ये अडथळा कुठे. आपण मुक्त, म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञान व्हायचं असेल, हा आपला अभिमान जायलाच पाहिजे. म्हणून
जेई जगा धाकुटे होई जे तई जवळी का माझी लहानात लहान व्हा मुंगी होऊन साखर व्हा. कशाला ती सेलिब्रिटी पाहिजे, कशाला ती प्रतिष्ठा पाहिजे, कशाला ते जगद्गुरु शंकराचार्य व्हायचं, कशाला ते महामंडलेश्वर व्हायचं. साधं सिंपल सद्गुरूचं भक्त म्हणूनच राहूया आपण. आपल्याला कुठलाही मोठेपणा नको, कुठलाही अभिमान नको, कुठलाही अहंकार नको. आपल्या आपल्या स्थितीत बालवत, पिशाच्यवत, उन्मत्तवत, मूढवत, जडवत असंच आपण राहूया आणि आपल्या आपल्या स्थितीत मस्त राहूया. जय काड सिद्ध, जय काड.